आता आपण कुठपर्यंत आलो? दादानी शिरोड्याची संमेलनं घेतली. कामकाज हे महत्वाचं नाही. कामकाज हे तुम्हाला दादांच्या शब्दात काय गेट पास पण नाही. उंदराला पिंजऱ्यात पकडायचं लावलेलं थालीपीठ किंवा खोबऱ्याचा तुकडा. मग एकदा म्हणा हे शिरोड्याच्या संमेलनात सांगितलं तर म्हणाले एकदा तुम्हाला पकडलं की सगळ्यांच्या शेपट्या कापून टाकल्या. कोण म्हणतं वकील आहे, कोण म्हणतं डॉक्टर आहे, कोण म्हणतं इंजिनियर आहे. इथे कोणी नाही मिळाले, सगळे सारखे. आता तुमची विल्हेवाट काय लावायची ते माझ्या हातात आहे. ते तुम्हाला जाळीत पकडण्यासाठी थालीपीठ लावलं होतं कामकाज. पण आता काय झालंय माहितीये का, आता लोकांना इतकी सवय झाली आहे, म्हणजे माझा अनुभव आहे, गरम लागलं की कामकाज कामकाज करून आलो, कामकाजाला नाव लावलं, सेवा कोणी करायची? दादा म्हणतात सेवा केली तर मेवा खाल. सेवा करायला नको, कामकाज करून आले तेवढ्या पुरतं. अरे दादा म्हणाले 11 आता समजा हे 4 पोळ्या खातात दिवसा, 8 दिवस तुम्ही उपाशी राहिलात, 832 पोळ्या खाता का 9व्या दिवशी? नाही खाऊ शकत. तसं म्हणाले एवढे वर्ष तुम्ही काही केलं नाहीये दादा, 11 आठवड्यात काम कसं झालं नाही? वरती दादालाच विचारतात. दादा म्हणाले एवढे वर्ष केलं नाही ते नाही तुम्हाला काही जाणवत, 11 आठवड्यात काम केलं नाही. का माहितीये का कशासाठी? हे मी माझ्या मनचं काही सांगत नाहीये. विजापूरहून एक फोन केला होता दादानं, त्यांनी कामकाज केलं होतं तर नॉनव्हेज खायचं म्हणून त्यांनी विचारलं. 11 आठवडे संपले, आता काय? दादा म्हणाले तू कशासाठी फोन केलास ते मला माहितीये, गो अहेड. ज्या माणसाला सप्तलोकातलं समजतं त्याला तुमच्या मनातलं कळत नाही का? असं म्हणाले. म्हणून म्हणजे नॉनव्हेज खाण्यासाठी इतकं तुम्ही महिना 2 महिने नाही थांबवू शकत, पण तुमची कामं मात्र व्हायला पाहिजे. आणि वरती दादा ना वेळ काय सांगून येते का? संकट येणार काय सांगून येतं का? दादा म्हणाले काही सांगून येत नाही, पण तुम्हाला कुठेतरी त्याची पूर्वसूचना मिळालेली असते, तुम्ही लक्ष देत नाही, त्याला मी काय करू? आणि मग मग म्हणून दादांनी संमेलनात पण सांगितलं होतं काय, जेव्हा कामकाजाला सांगितलेलं असतं समजा निराकरण म्हणून 108 काय जे काय असेल तो जप करा, काम लवकर व्हावं म्हणून 108 सांगितला तर तो 1100 करायचा, म्हणजे लवकर काम व्हावं. दादा म्हणाले 1100 जपाने काही होत नाही, 108 सांगितलंय ना तेवढाच करा, तेवढंच बास आहे. तुमची कपॅसिटी पचवायची ताकद किती आहे तेवढंच करा ना. म्हणजे या सांगायचं तात्पर्य काय, आधी जर तुम्हाला सांगितलं असतं हो तुमच्याकडनं कामं करून घ्यायचंय, कार्याला मदत म्हणून तुम्हाला सेवक म्हणून तयार करायचंय, एक जण उभारला नसता. म्हणून दादा म्हणाले, मी सकाळी काय ते सांगत होते विसरले परत. ते म्हणाले तुम्हाला सेवक व्हायचंय ना 11 आठवडे वाडीला जाऊन माधुकरी मागा. कोण तयार होतील इथले, किती तयार होतील हात वर करा. एक जण सुद्धा लग्न व्हायची मुलं तर अजिबात म्हणणार नाही, ती म्हणतील आहे ते छान आहे. काही नको सेवक बिवक काही व्हायची गरज नाही आम्हाला. आम्हाला सवड झाली, उठलो लवकर थंडीतनं तर येऊ सेवेला, नाही तर नाही येणार. होईल पूजा नाही तर आरती, नाही तर नाही होणार, होय की नाही? आता अशीच परिस्थिती आहे. म्हणून मग त्यांना बरोबर देवाला बरोबर माहित आहे, दादांनाच कशाला, देवाला माहित आहे तुम्हाला आपल्याला सरळ कसं करायचं. तुम्हाला नव्हे, म्हणजे मी काय तुम्हाला म्हंटल म्हणजे त्याच्यात मी पण आले, आम्ही काय वेगळे नाही, आम्ही तेच केलंय, आम्ही कुठे नाही म्हणतोय. आम्हालाही दादांनी सरळ केलं म्हणूनच लाईनीत आहोत, नाहीतर गेलो असतो आम्ही पण. सांगायचं तात्पर्य काय की दादा म्हणाले आधी तुम्हाला जर सांगितलं असतं, आताची आरती घेतली ती मी सकाळी यांना म्हणत होते, मी ह्या सगळ्या ह्याला साधे फिट बसणाऱ्या आरत्या घ्यायला पाहिजेत, म्हणजे समजलं पाहिजे आपुले समकरी भक्तासाचे, म्हणजे त्यांनी तू आपल्यासारखं केलं ना. आणि म्हणाले तुम्ही इथे बसलात की मी बोलतो तेच तुम्ही बोलाल, आणि आजचा विषय तोच आहे की तुम्ही आपण कुठे होतो, काय करायचंय आणि कुठे जायचंय. नाहीतर हे एवढं
तत्वज्ञान आम्ही सांगितलं असतं का? किंवा आमची पात्रता आहे का सांगायची? आणि हा विचार केला तरच आपण त्यांचं तत्वज्ञान समजू शकतो. सांगता येते, काही होत नाही, सांगता येते, करूया, करेंगे, देखेंगे, सोचेंगे, काही होत नाही. म्हणून ते म्हणतात, आता तुम्ही सांगितल्यासारखं त्यांनी काय केलं, तुम्हाला पहिल्यांदा ही एक समजा ही गेली, हिने सांगितलं, त्यांच्याकडे गेलो ना की कामं होतात आपली, लगेच ती दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, असं करून लोकसंग्रह झाला. लोकसंग्रह झाल्यानंतर तेव्हा काय सांगितलं नाही दादानी, तुमचं काय मदत तुम्हाला तयार करणार. मग हळूहळू वंशमोचनाची हवनं सांगितली. त्या प्रत्येक जण विचारायचं किती वर्ष यायचं. सगळ्यांना काय वाटलं, 1 वर्ष आलं की झालं. चांगलं रखडवलं, प्रसाद दिले. ते प्रसाद घ्यायला पाहिजे का पुढच्या हवनाचा? दादा म्हणाले, तुम्हाला गरज असली तर घ्या, नाहीतर घेऊ नका. तेव्हा हे होते, आम्ही नव्हतो तेव्हा. मग नंतर असं करून प्रसाद दिले, सगळं झालं, हवनं झाली, सगळं स्वच्छ झाल्यानंतर हे मी का सांगते, आता आम्ही संमेलन घेतो पुष्कळ, आता गोडी लागली सगळ्यांना थोडी, म्हणजे तुमचं कौतुक आहे येता म्हणून. पण आमच्या वेळेला काय झालेलं, कामकाज एके कामकाज, आरती एके आरती. हा, मग दादानी महिनाभर नोटीस पाठवली, संमेलन म्हटल्यानंतर सगळ्यांना काय वाटलं, गेट टुगेदर सारखं काहीतरी, आणि दादा भेटतील तर दादांना आपले प्रश्न विचारूया. दादानी सांगितलं, प्रश्न आजी मला कोणी भेटायचं नाही, पहिली गोष्ट. नंतर म्हणाले, आतापर्यंत तुमच्या सगळ्या रडकथा ऐकल्या, आजीबाबांनी ऐकल्या, सलीमबाबांनी ऐकल्या, सगळ्यांनी प्रेमाने, सगळ्या विभूती प्रेमाने गोड बोलून कामकाज करून घेतलं, सगळं झालं. 1 नाही 2 नाही 25 वर्ष. पण 25 वर्षात एकही मनुष्य, त्यांनी सकाळी सांगितलं तसं, एकही मनुष्य असा विचारायला आला नाही की मला अडचणी काय येतात. काय शेअर तो दिला, पुस्तक नाही आणलं. हाँ, कोई मुझे दिल से पुकारे एक बार मुझे, उस आदमी का अभी तक इंतजार है. दादा असेपर्यंत म्हणतात, तर एकानी पण असं विचारलं नाही की अडचणी काय येतात, त्याच्यासाठी आम्ही सेवा काय करू. तर मी शेवटी काय लिहिलं होतं, ह्याचं मागे एका संमेलनात सांगितलं होतं की हे जर तत्वज्ञान सगळं समजलं, हा, तर आपले विडे लागतील. कशाला लागतील, आम्ही सेवा काय करू, आम्ही लोकांच्यासाठी काय करू. हा, आता आपण रडकता आपल्या अडचणी विचारतो, तर तेव्हा ते एका भक्तांना म्हणाले, मनोहर ध्यान किती असायचे दादा, अगदी तन्मयतेने आरती करायच्या. दादा कधी कुठेही जाऊ देत, मुंबई केंद्र काय, विजापूर केंद्र काय, पुणे केंद्र काय, आरतीला आंघोळ करून येऊन बसले की तन्मयतेने आरती म्हणणार. आमची चोळबोल सगळी, आमची कामं म्हणून. तर दादा म्हणायचे, मनोहर ध्यान किती असायचे, किती छान दादा म्हणायचे. त्या गुरु बंधूंनी प्रामाणिकपणे कबूल केलं. तो म्हणाला, आम्हाला कधी मनोहर ध्यान दिसलंच नाही, कारण का आमचे प्रश्न कधी सुटतील हेच आमच्या डोक्यात असायचं. त्याच्या आता होतं का तसं? आता आपलं म्हणजे काहीतरी, दादांना काय म्हणायचंय, मी सांगतो ते काहीतरी तुमच्यात धारण होतंय ना, म्हणजे बदल होतोय ना, त्याच्याशिवाय आलाही असते का एवढे सेमिनारला. आता कुठून कुठून मुंबईहून आणि इकडून येतात. पण हे जर आधी सांगितलं असतं की तुमचा काय, आता प्रत्येकाला वाटतंय की आपण काहीतरी करावं, काहीतरी करावं. आता सगळ्यांच्याकडनं ऐकायला येते, हे तरुण पिढीकडनं पण आणि जुन्यांच्याकडनं पण, की काहीतरी करावं असं वाटतंय. पण आता दादा नाहीत, बाबा येत नाहीत, कोणी ह्या विभूती येत नाही, आणि आता ते कुठून तरी पाठवतात. आत्ताही प्रसाद आला, त्यांना काहीतरी घडवायचं असेल ना इथून, म्हणून आला, तिथून घडवायचं असेल, कुठल्या केंद्रावरनं काही घडवायचं असेल. पण जर पहिल्यांदा सांगितलं असतं, हे दादांना उद्योग नाही म्हणून दादा करत बसलेत आरती, हे दादानी कधी सांगितलं, मुंबईला मुलाखती ठेवत होते तेव्हा लोक म्हणायची, जाऊ दे मुलाखतीला कोण जाणार, झोपूया आपण पोस्टला. तीच लोक जसं जसं धारण होत गेलं, जसं जसं दादांच्या बद्दल प्रेम वाटत गेलं, जशी जशी कामं होत गेली,
बिनपगारी रजा टाकून सुद्धा शिरोड्याच्या संमेलनाला आले आणि आता तुम्ही गुरुबंधूंच्या संमेलनाला येता, म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याचा फरक जाणवतोय ना. म्हणजे दादा काय एवढे हे नाहीये, वेडे नाहीये की मी सांगतोय म्हणून तुम्ही या आणि मी सांगतोय म्हणून तुम्ही करा. तुम्ही अनुभूती घ्या. पण त्यांनी मला सांगितलं होतं की अनुभूती काय. हळूहळू जबाबदारी टाकली, हळूहळू कामकाज करायला तुमच्यावर सोपवलं. 90% 95% त्यांनी सगळं असाध्य होतं ते त्यांनी केलं. आता तुम्हाला थोडं काहीतरी जबाबदारी ठेवली का, तर तुम्हाला असं तुम्हाला नव्हे आपल्याला असं वाटावं आम्ही काहीतरी केलंय दादांच्या कार्यात, असं वाटावं म्हणून हे मधु काका पेंढारकरनी संमेलनात कबूल केलं. ती म्हणाले असा आभास निर्माण करावाच लागतो, तिच्याशिवाय कोणी उभं राहणार नाही ना. ही तरुण पिढी बसली असती का आता अशी. तर ते म्हणाले दादा काय म्हणतात, मी काय केलं, कसं केलं, कुठे केलं, का केलं, सगळं सांगितलं आणि तुम्हाला नरसोबाच्या वाडीच्या दत्तगुरूंपासनं शक्तीपीठाहून प्रतिमाहून तुम्ही आणि तुम्ही ब्रह्मरंध्र आणि त्या शक्तीशी तुम्हाला जोडून दिलं आणि मी बाजूला झालो. आता माझ्याकडे काही नाही, मी पण तुमचा गुरुबंधू. तर शिरोड्याच्या संमेलनात सांगितलं की म्हणाले आता तुम्ही माझं गुरुपूजन म्हणून करायचं नाही. तर सगळे रडायला लागले. म्हणाले वेडे का काय, माझ्या बरोबरीने तुम्हाला मी नेतो, माझे फॉलोअर्स व्हा म्हणून म्हणत नाहीये मी तुम्हाला. म्हणून मी म्हंटल मगाशी ते जे सांगितलं, आपुले समकरी बघता असाचे, म्हणजे आपली आहे का पात्रता तेवढी, पण आपल्याला त्या उंचीला घेऊन गेले ना ते. म्हणून ते म्हणतात काय केलं, कुठे केलं, कसं केलं, सगळं सांगून आपण बाजूला झाले. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या सिद्धता करून परत दादांनाच विचारायला येतील, परत काहीतरी असे विचार अविचार चालू होतील, म्हणून ते सगळं करून तिकडे गुरुदक्षिणा म्हणतात. माझ्याकडे काही नाही मिळाले आणि शेवटी आजारी पडले तेव्हा पण गुरुप्रसाद असे बसलेले असायचे, तर दीपक म्हणायचा गुरुप्रसाद लिहिलंय ना तुम्ही, तुम्ही तिकडे बसा, तुमचं लक्ष. मला नाही माहिती कोणी लिहिलं म्हणाले. इतकं अलिप्त होणं सोपं आहे का. एक केलं तरी आपण जन्मभर ते म्हणत राहतो मी केलं मी केलं मी केलं, आणि एवढं करून सुद्धा त्यातनं बाजूला व्हायचं आणि शक्तीशी जोडून द्यायचं तुम्हाला. आणि आपण एक गुरुबंध म्हणजे केवढं मन मोठं असेल, म्हणजे विचार केला ना तर आपण इमॅजिनच करू शकत नाही. आणि ते सुद्धा सामान्य परिस्थितीत. मी यांच्याकडे किती वेळा सांगितलं, 2 रुपयाच्या नोटा घेऊन बंडल घेऊन दिवाळीला बसायचे. भाऊबीजेला 2 रुपये इतक्या मस्त यांनी द्यायचे की 1000 रुपये कोटी रुपये दिल्याचा आनंद व्हायचा. तितक्यात रुबाबात देत होते, 2 रुपये देत होते ते. बघितलं तर 2 रुपयाची नोट 2 रुपयात काय येतं. मगाशी काय सांगितलं होतं मी, कृपा. तो ते काय म्हणाले, जो येतो तो ऐहिक मागायला येतो, कृपा आशीर्वादाची उणीव आहे ह्याची तुम्हाला जाणीव होत नाही, म्हणून तुम्ही दुःखी आहात. ज्या दिवशी कृपा ही कळेल त्या दिवशी कृपेचं किंमत काय आहे, लाखो रुपये दिले तरी तुम्ही ते हा त्याला त्यांनी अमीर खुसरूंची गोष्ट सांगितली होती. तर म्हणाले कोण रे तू, तू सांगितली होतीस का अमीर खुसरूंची गोष्ट. आणि तू सांगितली होतीस आमिर खुसरूंची. हा 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 तर ते आमिर खुसरूंच्याकडे एक लोभी मनुष्य गेला. तर त्याला काय वाटलं, या गुरूंच्याकडे गेलं तर कोणते निजामुद्दीन काहीतरी, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणाले ह्यांना लोक भेटायला येतात, काय काय देत असतील, ह्यांच्याकडे गेलं तर आपल्याला काहीतरी मिळेल आणि आपलं दारिद्र्य दूर होईल, या हेतूने तो गेला. त्यांना काय कळत नाहीये का हा कुठल्या हेतूने आला. पण त्याचं कर्म असं की कोणी आलं नाही 4 दिवस तो होता तेव्हा. तर तो म्हणाला आता मी जातो, किती दिवस थांबणार, कंटाळा, चुळबुळ सुरू झाली. नाना म्हणाले, हे निजामुद्दीन मामा म्हणाले काय मी तरी काय करू, 4 दिवस तू राहिलास पण कोणी आलंच नाही, आता तुला रिकाम्या हाताने पाठवायचं. तर म्हणाले हे जोडे घेऊन जा माझे.
फाटलेले जोडे आहेत ते घेऊन जा. त्याला आपण काय म्हणतो? चप्पल नाही, झिजलेल्या जोड्याला काहीतरी नाव आहे. तर ते घेऊन हा फटे हुए जूते लेके जाऊ म्हणाले त्याला. तो म्हणाला काय नशीब माझं, मला फाटके जोडी मिळाली. बरं घेऊन गेला. घेऊन वाटेत धर्मशाळेत झोपला. माहित असेल तुम्हाला पण गोष्ट, पण दादानी इतकी छान सांगितली होती ती गोष्ट, आम्हाला आधी काही कळलं नाही. नंतर कळलं तेव्हा आम्हाला त्याचा सिरियसनेस कळला. तोपर्यंत आम्हाला काय त्यातलं हे कळलं नाही. तो म्हणाले तो घेऊन धर्मशाळेत झोपला. तर अमीर खुसरू एका दरबारात गेले होते, कुठल्या राज दरबार. तिथे ते कवन करत होते म्हणून त्यांना 3 लाख रुपये 3 लाख रुपये काहीतरी असे सोन्याची नाणी मिळाली होती. कवी होते ना ते, राज दरबारात गेले होते. तिथून गेल्यानंतर ते कवन केल्यानंतर त्यांना ते सोन्याच्या मोहरा देऊन उंटावरनं पाठवले होते. ते उंटावरती घालून हे चालले होते. तर एक त्या ह्याच्या धर्मशाळेजवळ गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, अभी आगे जाने का नहीं है, इधर खुशबू आ रही है, मेरे गुरु की खुशबू आ रही है. हा म्हणल्यानंतर सगळे थांबले. सगळीकडे त्यांनी पाठवले आपले लोक, चौकशी करून या म्हणाले कुणाकडे काय आहे. तर एकट्या त्यांचा भक्त गेला धर्मशाळेत. हा झोपला होता, याला उठवला. म्हणाले तू उठ, कुठे गेला होतास? तर म्हणाले हो निजामुद्दीन बाबांच्याकडे गेला होतास का? हो. बेकार गुरु आहे. अरे बेकार गुरु आहे, क्या हुआ क्या? तर ते म्हणतात त्यांच्याकडे गेलो होतो, मला काहीतरी मिळेल म्हणून ते फाटके जोते दिले, ते पडले बघा तिकडे. ते त्यांनी उचलले अमीर खुसरूंनी आणि लावले आणि म्हणाले आत्ता माझ्याकडे 3 लाख रुपये नाणी आहेत सोन्याची, उंटावर घातलेली, ती घेऊन जा म्हणाले, तुझ्या कामाला येईल. त्याला म्हणाले होते त्या लोभी माणसाला, हे जूते लेके जाओ, ये तुम्हारे काम में आ जाएंगे. तर त्याला ते सुवर्ण मुद्रा मिळाल्या 3 लाखाच्या. म्हटल्याबरोबर तो हे केलं. तर तो ते म्हणतात अमीर खुसरू, आता जरी माझ्याकडे 50 लाख असते तरी मी दिले असते तुला. म्हणजे कृपाशीर्वादाची किंमत केवढी आहे ती तुम्ही त्याच हे मोजमाप करूच शकत नाही. इतकी इतकी मोठी आहे की त्याच्यासाठी दादाने एक शेर पण सांगितलाय पुढे, नंतर तो येईल त्याच्यामध्ये. म्हंटल तर म्हणाले तुम्ही हे सगळं जे करता, पोथ्या पुराण वाचतात, स्तोत्र म्हणतात, जप करता, उपास करता, ह्या सगळ्यांनी काहीही होत नाही, इकडचं तिकडे हालत नाही काही. त्याची कृपा आली, म्हणून मी सगळ्यांना काय सांगते, त्यांनी कृपावंत होऊन आपल्याला दिले, हे रोज उठल्यानंतर वाक्य हे करा, म्हणजे आपले पाय जागेवरती राहतील. नाहीतर हे आमच्या नशिबाने मिळालं, आमच्या दैवात होतं म्हणून मिळालं. दैवात नशिबाने दैवात असून काहीही मिळत नाही. हा म्हणून ते म्हणाले की आतापर्यंत मी काय केलं आणि काय झालं. तर ते काय म्हणतात की हे सगळं बघितलं, 100 वर्षांनी दुनिया काय होणार आहे, दुनिया कुठे जाणार आहे, तुम्हाला लोकांना काय वेळ होणार आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी बदल केला, तत्वात काही बदल केला नाही. सगळं पहिलं सगळं सांभाळलं. त्या देवता आपण होऊन संतुष्ट होऊन त्या गुरुमार्गात विलीन झाल्या. हा तेव्हा तुम्हाला सांगितलं की ओंकार साधना. आता ते काय म्हणतात, आता हे मी त्यांच्या ह्याच्यात लिहिलेलं वाचते, मी माझं सांगणं म्हणजे मी त्यांच्या शब्दात येणार नाही. दादा म्हणतात मी काय केले, का केले, कसे केले, कोठे केले, हे सर्व सांगून मी व्यक्ती म्हणून बाजूला झालो व तुम्हाला त्या शक्तीशी जोडून दिले आहे. असा मानवी जन्माचा रूट बदलून तुमची पुढील जन्मांची तरतूद केली आहे. आणखी काय पाहिजे? तुम्ही जे सेवक कार्य करता ते 3 निराकरणे सिद्ध आहेत, आसन सिद्ध आहे व गुरु शक्ती कार्य करते आहे. तुमच्या माध्यमातून हे लक्षात ठेवा, कधी विसरू नका. हा म्हणून वरती जी मलिनता आली होती ती सिद्ध साधना सगळी गुरूंच्या तिथे गुरुदक्षिणा म्हणून दिली. का तर ह्याच्या पुढे नाना म्हणतात सत्पुरुष म्हणून कोणी जन्माला येणार नाही. आता तुम्हालाच सगळं निर्दोष तयार केलंय, पुढच्या पिढ्यांची तरतूद केली, अंश म्हणून जन्माला येणार म्हणून.
आता तुमच्याच आचरणावरती पुढचं कार्य व्हायचंय का? तर ईश्वर म्हणतो मी एकटा जन्म घेऊन कार्य करण्यापेक्षा गुरुकृपेने जर 100 माध्यम तयार केली तर ते कार्य 100 पटीने होईल का नाही? म्हणून मग त्याला काहीतरी तुमचं तुम्हाला काय करायचं, त्यांचं त्यांना काय करायचं, त्यांचं त्यांना काय करायचं, तर तुम्ही काही वैयक्तिक करू शकता. पण आपल्याला सगळ्यांना मिळून जर एक कार्य करायचं असेल तर सगळ्यांची साधना एकच पाहिजे. मग त्या गुरूंच्या पासन पुढे येणारा पुढचा 100 वर्षांनी येणारा मनुष्य असेल तिथपर्यंत साधना एक पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात, आता साधना अतिशय महत्वाची आहे, पण त्याचे महत्व सर्वांना सहजपणे समजणे शक्य नाही. व हे आत्ताच सांगितले तर कोणी कार्यार्थ सेवक म्हणून तयार होणार नाहीत. म्हणून मी हे सर्व तुमच्या नकळत करून मग सांगितलं. आजपर्यंत हे कार्य मी निराकरणाच्या मार्गाने केले आहे. म्हणजे दादा असताना काय 12 इमाम वगैरेचे निराकरण सांगत होते. त्याचा या मार्गावर येणारा माणूस जो आहे, दुःखी माणूस आहे, त्याचा या मार्गावरती विश्वास बसावा म्हणून मी हे सर्व केलं. म्हणजे ती निराकरणाची सांगितली ती दादा स्वयंसिद्ध होते. दादानी एकदा सांगितलं की म्हणाले मी 100% सिद्ध होतो. अनिकेत कुठे आहे? तुला सांगितलं होतं ना मी 100% सिद्ध आहे. जातवर काम होईल म्हटलं तर झालं असतं. पण तुम्ही तेवढे विकसित नव्हतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटायचं की दादानी मला प्रसाद दिला तर माझं काम होईल. म्हणजे शब्दाने काम होणार, स्पर्शाने काम होणार किंवा दृष्टीने काम होणार. हे दादानी केव्हा सांगितलं होतं. पण तेव्हा आम्ही अजूनही काय म्हणतो तसे तुपट्यातले होतो, ते समजत नव्हतं आम्हाला. म्हणून तयार होणार नाहीत म्हणून हे सर्व तुमच्या नकळत करून मग सांगितलं. आजपर्यंत हे कार्य मी निराकरणाच्या मार्गाने केले, कारण जो दुःखी माणूस या मार्गाकडे येणार आहे याचा या मार्गावर विश्वास बसावा म्हणून मी हे सर्व पण केले. पण भवितव्यात अनेकांना या मार्गाचा लाभ व्हावा हे वाक्य लक्षात ठेवा. अनेकांना या मार्गाचा लाभ व्हावा यासाठी जे सेवक कार्य करतील त्यासाठी त्या कार्याची योजना ही परमेश्वराने पूर्वीच करून ठेवलेली आहे. हा, पण त्या सेवकांना या कार्यार्थ माझ्यासारखी प्रखर साधना करावी लागणार नाही. दीक्षा इत्यादी प्राप्त करून घ्याव्या लागणार नाहीत. त्यांचे दुःख दूर व्हावे यासाठी फक्त नामस्मरण किंवा काय ते तुम्हाला श्री बसल्यानंतर सुचेल आसनावरती हे निवारण सांगितले. दादानी सर्व सिद्ध करून ठेवलेले आहे. आपल्याला त्याच्यात काहीही बदल करायचा नाहीये किंवा आपली पात्रता पण करायचं नाही आणि आपल्याला आता काही सिद्धता पण करायचं नाही. त्यांनी जे सांगितलंय ते सगळं समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे पुढे वागायचं. हा, त्याच्यामुळे आता दादानी एक गोष्ट सांगितली ती एकदा, तर काय म्हणतात याचा अर्थ दादानी काय केले तर पहिल्यांदा विमोचन करून आपल्याला निर्दोष केले, कार्यार्थ माध्यम तयार केली. आता त्यांच्या माध्यमातून आम्ही म्हणजे गुरुशक्ती कार्य करणार. हे सर्व इहलोकात केले. हे सर्व का केले तर पुढे पुढे जगाची अपक्रांती होऊ नये म्हणून केले. आणि केव्हा केले तर विज्ञानामुळे तो सुखाची साधने प्राप्त करू शकतो पण समाधान प्राप्त करू शकत नाही असा प्रश्न उभा राहिला तेव्हा केले. आता ते म्हणतात मी कसली गोष्ट सांगणार होते, कसली गोष्ट सांगणार होते आता मी म्हटलं तेच मला नाही आठवत लागला. तर तुम्हाला आधी सांगितलं तर तुम्ही सेवक म्हणून तयार झाला नसतात. तुमच्या पाठीशी मी उभा राहतोय आणि तुम्ही जे काही सांगता, दादानी कधी निराकरणासाठी विडा ठेवला नाही. कामकाज करताना बाबांशी बोलत होते आणि ते तुम्हाला सांगत होते की दादानी विडा कधी ठेवला नाही, पण आता सेवकांना कामकाज करताना विडा ठेवायला का सांगितला तर ते म्हणतात तुम्ही जे काय आसनावरून बोलाल ते आम्हाला त्या माणसासाठी करावं लागतं. आणि देवाला काय सांगितलं की म्हणाले यांचं काही चुकलं तर त्यांना विचारायचं नाही, मला विचारायचं. त्या
भक्तांना काही विचारायचं नाही, तुम्ही हे का चुकलात. म्हणजे प्रोटेक्शन किती दिलं आपल्याला. तर त्याच्यासाठी ते ते सांगतात काय माहितीये का, हे सर्व बदल जगाचं अपक्रांती होऊ नये म्हणून, विभूतींची इच्छा म्हणून त्यांनी केलं. आणि विभूती आपणहून याच्यात कार्यात सामील झाल्या. आणि का, तर ही ईश्वराची आज्ञा होती, सृष्टी नियंत्याची आज्ञा होती, की हा सर्व बदल, हे सगळं जग जे आहे ते अनुकरण पद्धतीने चाललंय. अनुकरण करतायत अंधश्रद्धेने. त्याच्यामध्ये आम्हाला आमूलाग्र बदल करायचा आहे. आणि तो बदल जगाच्या हितासाठी आहे. आणि तो आत्ताच जर बदल केला नाही, आत्ता काय म्हणतो आपण, पीक पॉइंट आहे. आता सैरभय झालेत लोक, काही काय करावं हे समजत नाहीये. त्यावेळेला हा मार्ग समोर आल्यामुळे आता तुम्हाला काय करायचं, कुणासाठी करायचं, कशासाठी करायचं आणि सगळ्यांनी मिळून करायचं, हे फार महत्वाचं त्यांनी तुम्हाला सांगितलं. तर आता म्हणाले, पूर्वी लोकांना वेळ होता, हा, त्याच्यासाठी ते जप तप सगळं करत होते. आता वेळ नाही कुणाला. आता ही मुलं एवढे हे करतात, काय कंपन्यांची कामं करतात, प्रोजेक्ट तुम्ही. तर तुम्हाला जर सांगितलं, हा उद्या म्हणाला मी साधना करतो, पूजा करतो आणि सगळं करून मी कामावर येतो, ते म्हणतील घरी बसा. म्हणून ते कॉम्पॅक्ट केलं, दुसरं काहीही त्याचं कारण नाही. सगळ्यांना काय वाटतं, दादांनी सांगितलं एके ठिकाणी, म्हणाले जगात पुष्कळ लोक दुःखी आहेत, सगळ्यांना अडचणी त्या सोडवून घ्यायच्या आहेत. पण दादा भागवतांच्याकडे गेलं की गणपती सोडायला सांगतात, उपास सोडायला सांगतात. सोमवार कधी कोण सोडतं का? श्राद्ध पक्ष कोण करत नाही का? संकष्ट्या सोडायच्या, कशा सोडायच्या? त्याच्यासाठी तेही सांगितलं, विडा ठेवा आणि गुरुमार्गाप्रमाणे आम्ही करतो म्हणून सांगा, तेही सांगितलं सोल्युशन. तरी पण नाही. ते दादानी प्रश्न असा विचारला की, म्हणाले कामकाजाला, आता ह्यांना एक अडचण आली तर ही कामकाजाला आली, मी 25 वर्ष संकष्ट्या करते, मग तुझा प्रश्न का सुटला नाही? आणि कुतुबुद्दीन बाबांनी तर मस्त सांगितलं की, म्हणाले तुमच्या देवाला 15 दिवसांनी जागृत करायला अभिषेक करायला लागतो, पण आमचा देव 1200 वर्ष तिथे जो मजारीमध्ये बसलाय, अजून जागा आहे. ते काय कुतुबुद्दीन बाबांची आरतीचं काय, मदार माझी तशी असू दे, दगड विटानं कुणी असू दे, अश्रू ढाळण्या मोती कधी न त्याला. तर म्हणाले आमचा देव 1200 वर्षापूर्वी गेला तरी अजून जागा आहे आणि त्यातनं कार्य करतोय, आणि तुमच्या देवाला जागृत करायला 15 दिवसांनी अभिषेक करावा लागतो, काय एकादशी करावी लागते. तर म्हणाले तुमच्या देवानी जेव्हा तुम्हाला दात दिली नाही तेव्हा तुम्ही आमच्याकडे आलात, आणि मग आम्ही आता काय सांगतो ते, मग तुम्हाला मुसलमान देव चालला का, असा जर प्रश्न त्यांनी विचारला तर म्हणाले बाहेर उभारून सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलावं किंवा आम्ही तुमच्याकडे बघावं, दादांचे भक्त म्हणून आम्ही तुम्हाला भेटतोय, नाही तर तुम्हाला आम्ही भेटलो नसतो, तर तुमची लायकी नाही. या शब्दात त्यांनी एका ह्याच्यात उडवून लावलं. म्हणजे असं नाही केलं की ह्या कसं बोलू, काय बोलू. ते म्हणाले तुमच्या देवानी, म्हणजे त्यांचे देव काय आणि आमचे देव काय वेगळे आहेत का? पण आमचे देव करू शकले नाही, ते त्यांनी करून दाखवलं ना. म्हणजे कृपा किती महत्वाची आहे. आपल्याला कंपॅरिझन करायचं नाही, देव तो दोष, देव शक्ती ती शक्ती, ती शक्ती गुरु शक्ती इतकी सगळ्या जगाला व्यापून राहिलेली आहे. त्याच्यातनं कोणी, आणि ज्ञानेश्वर झाले काय, आणखीन कोण झाले का, त्यांनी कोणासाठी वैयक्तिक मागितलेलं नाहीये, आपल्या कुटुंबासाठी किंवा ह्याच्यासाठी, सगळ्याच जगाचं. तर दादानी पण एक वाक्य वापरलंय संमेलनामध्ये, कुठल्या संमेलनात काय लक्षात नाही, त्या दत्तापाईंना म्हणाले मी जे सिद्ध केलंय ते सगळं अखिल मानव जातीसाठी सिद्ध केलंय, की हा भारतीय आहे म्हणून त्याच्यासाठी सिद्ध केलंय, आणि तो अमेरिकन आहे म्हणून त्याच्यासाठी सिद्ध, तो त्याच्यात बसत नाही असं नाहीये.
जे जे काय तत्वज्ञान केले, ज्या काही सिद्धता केल्या त्या माणूस म्हणून जो कोण असेल त्याला सगळ्याला ते अप्लिकेबल होणार. तुम्ही अमेरिकेत जा, कुठे इंग्लंडला जा, लंडनला जा, अमेरिकेला जा, कुठेही जा, ती प्रार्थना कालच तुम्ही सांगत होतात ना, कोण आलं तर निराकरण, त्यांची पद्धत वेगळी असेल. तर दादा एकदा म्हणाले होते, की म्हणाले कर्म धर्म संयोगाने तुम्हाला जर फॉरेनला जायचा योग आला आणि कामकाजासाठी, तर काय तुमच्या बरोबर जहाज भरून नारळ पाठवायचे का, दोऱ्या पाठवायचे का, हे द्यायचे काय, विड्याची पानं द्यायची का, सुपाऱ्या द्यायच्या. म्हणून बाबांनी माध्यम तयार करताना 8व्या संमेलनामध्ये आपली माध्यम अशी सिद्ध केली की 6व्या शब्दामध्ये शब्द ब्रह्म, स्पर्श ब्रह्म ही तन्मात्र सगळी सिद्ध करून तुम्हाला दिली. गंध तन्मात्र तुमचं तुम्ही सेवा करून मिळवायचं. शब्द ब्रह्माने काम होणार आणि दृष्टीने काम होणार आणि स्पर्शाने काम होणार. जा तुझं कल्याण होईल म्हटलं तर त्याचं कल्याण झालं पाहिजे. एवढं तुमच्या मनात त्याच्याबद्दल हे पाहिजे, त्याच्या अडचणीबद्दल प्रेम पाहिजे. हम्म हम्म गुरुशक्तीचं आसन मांडलं होतं. म्हणून ते म्हणाले शक्तीशी जोडलं. 8व्या सेमिनार मध्ये जेव्हा शक्तीचं आव्हान केलं तेव्हा दादांनी याची पूजा केली. कसली? सत्यनारायणाची पूजा करतो तशी 4 खांब लावून त्या शक्तीला आव्हान केलं. सगळी वस्त्र नाथपंथाचं, सुफी पंथाचं, नाथपंथाचं, दत्तपंथाचं वस्त्र घातलं. वरती शब्दब्रह्म म्हणून पंथाचं वस्त्र घातलं आणि आपण बाजूला बसले आसनावरती. हा, तर ते वस्त्र सुद्धा वाडीला दादांचा सत्कार केला आणि स्वामींच्या ह्याच्यावरची छाती दिली. तेव्हा अशा 2 गाड्या उभ्या होत्या. आम्ही होतो ह्याला. तर तेव्हा एक गाडी गोव्याला जायची, एक गाडी पुण्याला जायची. तर लक्ष्मणराव होते पुण्याला जाणार होते आणि हे गोव्याला जाणार होते डॅडी वगैरे. तर त्यांनी यांच्या हातात वस्त्र दिलं. एका सेकंदात दादांनी ते वस्त्र इकडे मागितलं आणि गोव्याच्या गाडीत ठेव म्हणाले. कोणाला काही समजलं नाही. जेव्हा शक्तीपीठ आव्हान झालं ही गोष्ट दादांनी त्या 11 नंबरच्या खोलीत सांगितली होती. तर म्हणाले तर मग म्हणाले ते वस्त्र सुट्टणकरांच्या घरी होतं आणि दादा गडबडीत आले. तर दादा असेच शिरोड्याला आले आणि ज्या दिवशी शक्तीपीठ आव्हान होतं त्या दिवशी सगळी वस्त्र घातली. तेव्हा तेव्हा दादा दुपारी असे झोपले होते. ते नरसोबाचं वाडीचं देऊळ असं हलताना दिसलं. दादा म्हणाले काय मला काही समजत नाही. म्हणाले शक्तीपीठ स्थापन करायला निघाला, शक्ती आव्हान काय, मला आमंत्रण कुठे आहे म्हणून विचार, मला आमंत्रण कुठे आहे म्हटल्यानंतर दादा एकदम उठले, फेऱ्या मारत होते. मग विचारलं काय झालं, तर म्हणाले ते वस्त्र घरी राहिलं सुट्टणकरांच्या. मग आरती गाडीवर लावून ते वस्त्र घेऊन आली आणि दुसऱ्या दिवशी ते घातलं म्हटल्यानंतर. नाहीतर एवढं कष्टाने केलेलं दादांचे सगळे हे फुकट गेले असते ना पाण्यात. पण देवाला किती काळजी, जगाची काळजी, तुमची आमची काळजी आणि दादांची काळजी, दादा विसरले म्हणून. अशी ती गोष्ट तेव्हा बोलवत नव्हतं. हे मी 10 मिनिटात सांगितलं, दादांना सांगायला 1 तास लागला. इतके हळू बोलत होते, इतके आजाराने दमले होते. काही सॉलिड अन्न खाल्लेलं नव्हतं. त्या उलट्या होत होत्या आणि अगदी अशक्त झाले होते. असं बोलतानाही दम लागत होता. म्हणजे आपल्या सुखासमाधानासाठी, आपली कुटुंब सुख समाधानी व्हावी म्हणून किती जीवाचं रान केलं. आपण आपल्या मुलांसाठी करत नाही. म्हणतात एके ठिकाणी म्हटलंय त्यांनी, तो मुलगा अभ्यास करत नाही म्हणून त्याला सांगितलं 10 वेळा, जाऊ दे करत नाही ना, तो आणि त्याचं नशीब म्हणून आई बाप बाजूला होतात. पण आम्ही तुम्हाला तसं केलं नाही. तर म्हणाले कर्माने तुम्हाला दिलं नाही ना, आमच्याकडे या, आम्ही देतो आणि आम्ही तुम्हाला सांभाळू. किती सांभाळू? दुनिया डूबने तक आपको संभालेंगे.
कोण करेल एवढं? काय संबंध त्यांचा यांचा आमचा? आज त्या विभूती तिथून येत आहेत आणि तुम्हाला मदत करतायत. तर म्हणाले तुम्ही नाही त्यांना व्यापू शकत, त्यांनी जग व्यापलंय सगळं. म्हणजे एक एक वाक्य ऐकली ना, तर एक एक वाक्य म्हणजे इतकं डोक्याला मुंग्या येतात, अशी वाक्य आहेत बाबांची. म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग ऐकाल ना, तर दादांचं शब्दातलं रेकॉर्डिंग ऐकावं. आम्ही किती त्याला सजवून सांगितलं तरी त्याची गोडी येणार नाही, इतक्या त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ते काय म्हणाले, ते शेवटी कॉम्पॅक्ट केलं. आता साधना एवढी सोपी करून ठेवली की तुम्हाला काही केलं करायची गरज नाही. आता ते म्हणतात हा सर्व बदल का केला? आता हा सर्व बदल का केला? तर पुढील काळामध्ये जपजाप्य होम हवन यज्ञ याग इत्यादी शक्य होणार नाही. पूर्वी मानवाकडे भरपूर वेळ होता. म्हणून तो हे सर्व करू शकत होता. पण आता दिवसेंदिवस मानवी जीवन हे यांत्रिक होत गेले. त्यामुळे दिवसाकाठी 15 मिनिटेही त्याला देवतार्जन करायला वेळ नाही. या सर्वांचा विचार करून अभ्यास करून दादानी त्यामध्ये बदल केला. पूर्वीच्या ज्या शास्त्र परंपरा होत्या त्या जरी कळल्या तरी त्या यथाकालानुसारेनं अनुसरण शक्य होणार नाही. म्हणून ही कार्ययोजना आखावी लागली व त्यामध्ये बदल करावा लागला. तर त्याच्यासाठी दादानी एक सुंदर शेर सांगितला होता. तर 7व्या संमेलनाचं ची सुरुवात या शेरनी झाली होती. तर ते काय म्हणतात, मोहब्बत खुदा की मोहब्बत मोहब्बत खुशामद से आदाब से न किसी मेहनत से मिलती है. मोहब्बत ऐसी दौलत है जो उसके रहमत से मिलती है. खुशामत म्हणजे पोथ्या पुराण वाचून मिळत नाही. आदाब म्हणजे व्रत वैकल्य करून मिळत नाही. आणि मेहनत म्हणजे लाखावारी जप करून सुद्धा देवाची कृपा मिळत नाही. तर देवाची कृपा कशी मिळती? तो कृपावंत झालं तर दादा एक भजन म्हणायचे, आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. जर त्याला इच्छा झाली तर तो कोणावरती कशी कृपा करेल माहिती नाही. म्हणून पुढील सर्व कार्य हे आपल्या आचरणावरती अवलंबून आहे. तर राधा एकदा त्या द्वारकामाईच्या पोर्च मध्ये बसलेले होते. तर म्हणाले आतापर्यंत हे लोक सगळे कामकाजासाठी धावत होते. कामकाजाच्या तारखा लागल्या की हे सगळी मुंबईला गर्दी. महिना महिना रजिस्ट्रेशन. या महिन्यात वेळ नाही, त्या महिन्यात वेळ नाही, त्या महिन्यात. आणि रविवार मंगळवार गुरुवार 3 दिवस कामकाज असायचं. आणि दादा 10 तारखेला 10 वाजता भेटणार म्हणजे भेटणार. पण नंतर सिद्धता झाल्यानंतर आज इथे जा तिथे जा म्हटलं की दादा भेटत नव्हते. तर कामकाजाला हे धावत लोक येत होते. तेच लोक आज इतके वर्षांनी अनुष्ठानासाठी धावत येतात. म्हणजे हा बदल तरी तुमच्यात बदल झाला ना, याचा तरी विचार करा. पूर्वी तुम्ही तेच आहात, तुमच्या कशातही बदल केलेला नाहीये. आरत्या पण त्याच आहेत. पण तुम्हाला आता तासभर आरतीला बसावं असं वाटतं किंवा म्हणावं असं वाटतं. हे का वाटतं? म्हणजे तुमच्यात काहीतरी धारण होत आहे ना. आता तुम्ही एवढे लोक येऊन दिवसभर का बसलात? तुमच्या आत्म्याला काहीतरी जाणीव आहे काय, दादांचं काहीतरी ऐकूया म्हणून. किंवा दादा म्हणायचे ज्यांच्याकडून काम करून घ्यायचंय त्यांच्या आत्म्यालाच दीक्षा दिले, त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडे गेला तर त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून आता सर्वांची अनुभूती काय, रिझल्ट काय? तर पूर्वी तुम्ही प्रश्नार्थ येत होतात, आता सांगितलेलं. आता इतरांचे प्रश्न सोडवत आहात सेवक म्हणून, बरोबर ना? आता केंद्र प्रमुख झाले. पूर्वी तुम्ही प्रश्नार्थ धावाधाव करत होतात, ते आता साधना अनुष्ठानासाठी धावाधाव करता. पूर्वी सेवा करायला सांगितली की किती आठवडे सेवा करायची? 4 आठवडे झाली. आता बंद करू का? फोन करत होते, विचारत होते. का तर अज्ञान होतं ना, दादा कोण आहेत माहितच नव्हतं. विचारत होतात. आता सेवा काय करू म्हणून विचारता. पूर्वी मुलाखत आहे म्हटलं तर येण्यास टाळाटाळ करत होता.
पण आता संमेलन केव्हा आहे असे विचारून माझ्या नव्हे तर गुरुबंधूंच्याही संमेलनाला उपस्थित राहता, प्रसंगी बिनपगारी रजा काढून उपस्थित राहता. पदे तीच, तुम्ही तेच, पण असा बदल तुमच्यात का व्हावा, म्हणजे काहीतरी धारण होते आणि तेही चांगले समाधानकारक होते, हे तर तुम्हाला मान्य आहे ना. मग याचा तुम्हीच अंतर्मुख होऊन विचार करा आणि दादांच्या कार्याला आपण हातभार लावायचा का नाही लावायचा, आणि कसं वागायचं, आणि केंद्रावरती आरतीला यायचं का नाही, हे सगळं आता तुम्ही तुम्ही अंतर्मुख होऊन तुम्ही सिंहावलोकन करा. दादा म्हणाले कोल्हावलोकन नाही, सिंहावलोकन सांगितलं. तर सिंह कसा करतो, रात्री घरी परत येऊ शके नाही इतकंच अंतर जातो. हा, मागे पाहतो आणि रात्री आपण मुक्कामाला परत येऊ की नाही बघतो. कोल्हा तसं नाही करत. कोल्हा काय करतो, कोल्हा जातो जिथे मिळेल तिथे झोपतो, जातो जिथे सकाळ झाली तर जाऊया, म्हणजे परत मुक्कामाला येऊ शकत नाही म्हणून कोल्हावलोकन करू नका, सिंहावलोकन करा म्हणायचे. म्हणजे इतकं तुम्ही आता आपण अलर्ट व्हायला पाहिजे. इतके वर्ष येतो आपण कार्यकेंद्रावरती, अजूनही जर आपण प्रायमरी प्रश्न विचारत त्याच्यातच अडकत राहिलो, प्रश्न सुटेल, पण तो केव्हा सुटेल. आता आम्ही दिल्लीला गेलो होतो एकदा 2012 मध्ये, मला खरंच आश्चर्य वाटलं. तर बाबूजी कामकाज करत होते. बाबूजींनी एक नवरा बायको आले होते, त्यांचा मुलगा गेला होता म्हणून ते भेटायला आले होते, सांगायला आले होते. दिवस वगैरे संपले, सगळं व्यवस्थित झालं. मुलगा गेला त्याचं दुःख आहेच, त्यांना पण होतं. तर त्यांची ओळख करून दिली मला. तर त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलं आणि मला म्हणाले, दादानी जेव्हा दिल्लीला केंद्र स्थापन केलं तेव्हा जो प्रश्न होता तो त्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये, सुटला नाहीये. तरी ते तितक्याच श्रद्धेने येत आहेत इतके वर्ष. म्हणजे हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे ना. आणि मुलगा तरुणाताठा मुलगा गेला, ते दुःख केवढं असेल. पण ही जी त्यांनी निष्ठा सांभाळली, प्रश्न सुटेल तितका अवघड असेल म्हणून मामाने ठेवला असेल, किंवा काय माहिती त्यांचं गणित काय असेल ते आपल्याला माहिती नाही. आज त्या केंद्रावर सगळं कामकाज होऊन सगळ्यांची कामं होतात. सगळी कामं होणार. आणि सकाळी त्यांनी आजमी शरीफ बाबांची गोष्ट सांगितली, ती खोटं नाहीये. की शशी पण म्हणायचा पहिल्यांदा, ते मी पहिल्यांदा सांगायचं होतं ते विसरले. तर शशी म्हणायचं दादांना, दादा तो काल नाही आला तर त्याचं काम होतं आणि आम्ही एवढे वर्ष येतो तर आमचं काम होत नाही. दादा म्हणाले तुमच्याकडनं काहीतरी काम तुमचं जन्माचं सार्थक करायचंय. डोंबलं तेवढं तरी काय कळत होतं आम्हाला तेव्हा, जन्माचं सार्थक सार्थक म्हणजे काय ते कुठे कळत होतं. मग जन्माचं सार्थक नंतर, पण आता कळतंय की आपण ते ऐकलं त्यांचं म्हणून आज कुठपर्यंत पोहोचलो आपण. तर हाजीबाबांची एक मुलाखत झाली होती, त्याच्यात हाजीबाबांनी सांगितलं होतं, सगळ्यांचं कौतुक केलं होतं. मग एवढे मोठे, एवढ्या विभूती मोठ्या, तर ते काय म्हणायचे माहितीये, आले पहिल्यांदा तर गोड बोलणं त्यांचं एकदम, उरसाला बोलायचे, सगळ्यांशी गप्पा मारायचे, लक्ष असायचं प्रसादाकडे. हिनी म्हणजे एवढी गर्दी, 500-500 प्रसाद देत होते तरी हिने पैसे दिलेत की नाही, तिने नाव दिले की नाही, इतकं बारीक लक्ष असायचं. तर म्हणाले हम फिजूल बातें करते थे, एवढ्या मोठ्या व्यक्ती फिजूल बातें करणार आणि आमच्या बरोबर. तो म्हणाले आपके साथ फिजूल बातें करते थे, वो सुन के आप भाग नहीं गए तो आज आप किस दरबार के शागिर्द बने, हमने सोचा तक नहीं था. सगळं डोक्यावरनं गेलं. कुतुबुद्दीन बाबा के शागिर्द हो गए आप, अभी हम आपसे बात कर नहीं सकते. म्हटलं त्यांनी असं म्हणावं एवढं काय आम्ही मोठं केलंय, त्यांनीच कृपा माझ्या केली. भावाला विचारलं तर मोठ्या भावाला, हम्म. सरमुखदम के बच्चे खड़े हो जाओ, हाँ, मोठ्या भावाला, ते हाजीबाबाने उस विचारले. जमाने में आपने जो हमारे मुंह से गालियां खाई, वो गालियां थी या शुभकामना? आगे जमाने के लिए आगे शुभ जमाने के कामना लिए, आहे असं ती. त्याने विचारलं होतं. म्हणजे हे तुमचे गुलबर्ग्याचे बाबा सुद्धा आले तरी म्हणाले की आबा म्हणाले वसंत
नाही, गुलबर्ग्याचे मामा म्हणाले काय बरं, अं, बंदे नवाजांनी काय म्हटलं होतं ना, त्यांनी पण काहीतरी असंच म्हटलेलं की आम्ही तुम्हाला भेटावं आणि तुम्ही तुमच्याशी 2 शब्द बोलावं, इतकी तुम्ही काय सेवा केली आहे असं म्हटलं तर ते म्हणाले त्यांची 5व्या संमेलनाच्या सुरुवातीला मुलाखत आहे. तर म्हणाले आम्ही एवढ्या मोठ्या पदाला असून सुद्धा म्हणजे परमेश्वराजवळ बसून प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो एवढी आमची ताकद असताना सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलतोय आणि आदबशीरपणाने तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोलतोय. इसी से बच्चे लोग सीख जाओ, बड़ों लोगों के साथ बात कैसी करनी है. इतकी विनम्रता एवढ्या मोठ्या पदाला पोहोचून, आणि आपण काल नाही साहेब झालो तर लगेच अरे ते मी कशाला उचलू, हे मी कशाला उचलू असं म्हणता तुम्ही, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. 5व्या संमेलनाची सुरुवात गुलबर्ग्याच्या बंदे नवाजांच्या मुलाखतीने झाली होती सुरुवात. तर तेव्हा ते म्हणालेत की बच्चे लोग इसी में सीख जाओ, हम किधर बैठे हैं और आपके साथ बात कैसे करते हैं, दादाजी किधर है और आपके साथ बात कैसे करते हैं, ये जरा पीछे मुड़ के देखो तो आपको ध्यान में आएगा कि सामने वाले के साथ आपका बर्ताव कैसा रहना चाहिए. तेव्हा आम्हाला काय कळणार, एवढं काही कळायचं नाही. मग मग त्यांनी सांगितलं की म्हणाले साधं आणखीन आणखीन काय म्हणाले होते सांगते तुम्हाला. तुम्हाला 3 पैशाचं प्रमोशन देतो तर त्याच्यासाठी तुम्ही त्या साहेबाची चिवजूर करता आणि आम्ही तुम्हाला जन्माचं प्रमोशन द्यायला बसलो, त्याची तुम्हाला किंमत नाही, तर आम्ही तुम्हाला काय देतो ते समजत नाहीये. म्हणून म्हणाले तुम्हाला जन्माचं प्रमोशन द्यायला बसलो तर तुम्ही आमच्याकडे यायला तुम्हाला टाळाटाळ करता आणि तिकडे तो 2 पैशाचं प्रमोशन देतो आणि तुम्हाला 500 रुपये पगार वाढतो तर त्याचं कौतुक गात हिंडता. आणि अजून एक सांगितलं होतं, लंडनला म्हणाले मीडियम असलं तर त्यांना पहिली गाडी देतात आणि डेव्हलप माध्यम नसेल तर त्यांच्या बाजूनी ते जात नाहीत. कारण का, आता मी बसले एक उदाहरण हे डेव्हलप आहेत आणि ह्यांच्या बाजूला मी बसले तर हे ना डिस्टर्ब होतो, म्हणून यांना पहिली गाडी द्यायची का ते त्यांना आणायला पोचवायला सगळ्या व्यवस्था. म्हणाले मी तुम्हाला 12 महिने भेटतो, म्हणजे दादांची लेवल काय असेल, डेव्हलप येऊ अनडेव्हलप येऊ कोणी हो 24 तास भेटले तरी दादांना काही डिस्टर्ब होत नव्हता. तुम्ही डेव्हलप आहात की अनडेव्हलप आहात ते तुम्हालाही माहिती नाही, पण त्यांना माहित आहे. तर म्हणाले मला त्रास होत नाही आणि तिकडे एवढं सांभाळतात, लाखात कोटीत एखादा मनुष्य मीडियम होतो म्हणून. इथे तुम्हाला सगळ्यांना मेहनत घेऊन 56 वेळा दादा भेटून आपण एवढी काय पुण्य केलीये की आपल्याला 8व्या संमेलनामध्ये पर्यंत आणून सगळं कसं केलं काय केलं सांगून आपल्याला माध्यम बनवलं, आपल्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचंय म्हणून. ही किती मोठी गोष्ट आहे. जर ते समजलं, ही थेअरी समजली तर त्यांनी काय काय केलंय त्याची किंमत आपल्याला कळेल. म्हणून हा एवढा अट्टहास. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती की संमेलनाचा अभ्यास करा, कंटाळ करू नका. आणि असं नाही की गोष्टीचं पुस्तक वाचलं तसं एका दिवसात सगळं कळेल. रोज थोडं थोडं एक पान वाचलं तर त्याला एक शशी दादा पण उदाहरण द्यायचंय, शशीने पण उदाहरण दिलं होतं. तर पूर्वी काय असायचं, लढाया व्हायच्या राजांच्या, तर तेव्हा याचं राज्य बळकवायचं त्याचं राज्य बळकवायचं, तो केपेबल नाहीये, तो हे आहे म्हणून तो कमकुवत आहे, त्याच्यावरती स्वारी करूया आणि त्याचं राज्य बळकावूया, अशी त्यांची हे असायची. तेव्हा ते काय करायचे माहितीये, लढाईमध्ये त्याच्याकडे सैन्य जास्ती आहे, चांगलं आहे म्हटलं तर आपल्या टिकावं लागणार नाही. मग एक सुंदर मुलगी बघायची, तिला रोज थोडं थोडं विष द्यायचं आणि ती विषकन्या म्हणून तयार करायची
आणि ती त्या राजाकडे पाठवायची जो ज्याच्याशी आपलं वाकडे. मग सुंदर स्त्री आली की हा माळला तो राजाच. म्हंटल ना की त्याच्याशी प्रेम जमलं, त्याच्याशी कॉन्टॅक्ट आला की तो मरणार, कारण ही विषकन्या ना असे लोकांनी केलेलं आहेत. तर म्हणाले ह्या गोष्टी का सांगायच्या, असं जर तुम्ही रोज थोडं थोडं अभ्यास केलात तर तुम्हाला हे तत्वज्ञान समजणार नाही का? आम्हाला तरी काय 50 वर्षांनी या गोष्टी कळतायत आता. तेव्हा दादा काय बोलत होते ते आता थोडं समजतंय, पूर्ण सुद्धा नाही. अजून पूर्ण समजायला किती अवकाश, कुठल्या जन्मी कळेल माहित नाही. दादा एकदा म्हणाले मातृपितृ इतरेजन आणि देवादिक साठी आतापर्यंत इतकं 25 वर्ष केलं, अजून जन्मांतर आणि जन्मकर्म राहिलंय, त्याच्यासाठी आपण परत भेटू. तर दीपक म्हणाला दादा परत येणार आणि आपणही भेटणार. म्हटलं दादा परत येतील, आपण त्यांना नाही ओळखणार, ते आपल्याला ओळखतील, पण आम्ही नाही त्यांना ओळखणार. असे म्हणून आम्ही हे केलं होतं. म्हणजे इतकं जे सगळं कठीण आहे ते सगळं त्यांनी सोपं करून आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले. पण आता आपल्यावर थोडी जबाबदारी ठेवली आहे, तेवढी तरी आपण पार पाडायला पाहिजे ना. म्हणून आता जे ह्याच्या पुढे जी संमेलन होतील त्या संमेलनांचं उद्दिष्ट असं समजा की आपल्याला माध्यम म्हणून केलंय तर आपली जबाबदारी काय आहे आणि आपण सेवा काय करायला पाहिजे. बस झालं. आतापर्यंतच्या गोष्टी दादा म्हणाले आतापर्यंत कारण दीक्षा दिली म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाहीत असं नाही. दादांचे शब्द काय, साल्यानो तुम्हाला कारण दीक्षा दिली तर तुम्हाला दुप्पट अडचणी येतील. तुम्ही किती असंच वाक्य आहे ना. तर म्हणाले तुमच्या वाटणीला आणखीन कठीण अडचणी पाठवू, त्यातनं तुम्ही किती डगमगता का उभे राहता ते बघू. म्हणजे आता काय होईल, अडचणी येतील, येणार नाही तसं नाही, पण पहिल्यांदा जे आपण अगदी हातबल होत होतो काय होणार बाबा, शेवटी काय होईल ते होईल, देव काय करेल ते करेल. मग आधीच म्हणा ना देव काय करेल ते करेल. अडचणी येतात म्हणून डगमगून कसं चालेल, असं ते म्हणाले. याला आल्या त्याच अडचणी त्याच्या मुलाला येणार, त्याच अडचणी त्याच्या मुलाला येणार, त्याच अडचणी त्याच्या मुलाला येणार, हेच रिपीट होणार आहे. पण जर हा गुरुमार्गी झाला तर त्याच्या पुढच्या सगळ्या पिढ्या गुरुवंशांनी जन्माला येतील. म्हणजे ते जे हातबल झाले तशी पुढची मुलं पिढी होणार नाही. त्यांना बेरिंग कॅपॅसिटी वाढते, बेरिंग कॅपॅसिटी असेल. इतका बदल करून त्यांनी जर ठेवलाय म्हटल्यानंतर आता उद्याचा विषय 8व्या संमेलनाचा आपण स्पेशल घेऊया. कारण का एकदम नाही समजणार, ते सगळं डोक्यानं फार जाईल. म्हणून मी म्हटलं की हे सगळं दादानी दिलं आणि हे दादानी जे दिलं. तुमचं टायमिंग काय बघा, आहे थोडा वेळ आहे ना, 5 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट आहे. हा किती वाजले, 5 वाजले, 5:20 म्हणजे 5:30 होत आले. अजून 1 तास आहे. म्हणून पण तासात ते होणार नाही, आपण दुसरं काहीतरी हे करू. तर म्हणून ते ते काय म्हणाले, तुमची माध्यम तयार केली, त्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली, ह्याचा विचार केल्याशिवाय आपण जागे होणार नाही, आपल्या अडचणी संपणार नाही, आपल्याला कधी सवड मिळणार नाही आणि कधी परमेश्वराचं बोलावणं येईल हेही माहिती नाही. म्हणून आपण अलर्ट राहिलं पाहिजे आणि केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी साधना ही केलीच पाहिजे. आता साधना ओंकार साधना एक त्यांनी लिहिलं कशामध्ये, ज्ञानगंगामध्ये. आता दादा म्हणतात वेदातले सर्व मंत्र किंवा धार्मिक किंवा गुरुमंत्र यांची सुरुवात ओंकाराने आहे, तो बीज मंत्र आहे. तर वंदनीय दादांनी काय केलं तर ओंकारच असा सिद्ध केला आणि तो इतका सिद्ध केला की जगाच्या सुरुवातीपासून मानवाच्या कल्याणार्थ ऋषीजनांनी किंवा वेदांनी
जे जे मंत्र ज्यांची सुरुवात ओंकाराने झाली ते सर्व मंत्र, त्या सर्व मंत्रांचे सामर्थ्य ह्या ओंकार साधनेमध्ये संघटित झालेले आहे. त्यामुळे याच्या पुढे ज्या तऱ्हेची आवश्यकता असेल त्याप्रमाणे वेदातील सर्व मंत्र न म्हणता नुसता ओंकार केला तरी त्या त्या परिस्थितीप्रमाणे जशी आवश्यकता असेल तशी ती शक्ती कार्यान्वित होऊन कार्य होणार आहे. म्हणून ओंकार साधना अत्यंत महत्वाची आहे. तर ह्याच्याबद्दल दादानी एकदा गोव्याला हे पुण्याला लक्ष्मणरावना आणि रामभाऊना बोलवलं होतं आणि त्यांनी दत्ताबाई पण आले होते. तर त्यांना म्हणाले आता ओंकार सिद्ध केलाय ह्याची प्रचिती तुम्हाला यायला पाहिजे. तर दादानी नुसता बसून ओंकार केला. लक्ष्मीला तुम्ही या म्हटलं नाही, खंडोबाला तुम्ही वाजून येते काय आता बंद करायला बघायलाही जाणार नाही. तर ते म्हणाले नुसता ओंकार केला, जाऊ दे दोनदा वाजेल आणि बंद होईल. उचलला नाही म्हणजे समजतील कुठेतरी गेलो. तुमचा वाजला का? माझ्या पिशवीतला आहे. असून द्या. तर ते म्हणाले नुसता बसून दादानी ओम केला तर खंडोबा आला, लक्ष्मी आली आणि आणखीन एक कुठले देव होतात लक्षात नाही माझ्या. तर ते 3 जण आले. तर त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणजे लक्ष्मीला तू ये बाई म्हणून तिला काय वेगळी आरती म्हटली नाही का, तिला काय हळद कुंकू घातलं, काही घातलं नाही. ते येऊन तुमचं काय काम आहे म्हणून विचारलं. तेव्हा आम्ही नव्हतो, आम्ही मुंबईला होतो. तर ते आल्यानंतर दादानी सांगितलं म्हणजे जो ओंकार सिद्ध केला, कुठलीही गोष्ट दादानी अशी केली नाही की ते मी सिद्धता केली ती कार्यान्वित होती का नाही. आता तुम्ही आपली माध्यम तयार केली म्हणून सांगितलं. हा, शीतावरण भाताची परीक्षा होती ना, भात शिजला का सगळं बघत नाही आपण. तर त्यांनी सांगितलं दादा असे बसलेले होते आणि दीपकने संमेलन घेतलं. पण दीपक संमेलन घेऊ शकतो तर तुम्ही कोणी संमेलन घेऊ शकणार नाही का? तुम्ही ना घ्याल, आमच्यापेक्षा चांगलं घ्याल, असं का नाही होऊ शकत? तर दादा म्हणाले मी किती वर्ष बोलणार, हे कार्य जर पुढे चालायला पाहिजे तर ही जोडी अशीच जायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही शिरोड्याला संमेलन घेतलं, 8वं संमेलन, तेव्हा आम्हाला कोणाला काही दिसलं नाही. तर एक नवीन मनुष्य आला होता. तर तो त्या पायरीवरनं असा उतरत होता. 11 नंबरच्या खोलीमधनं एक पायजमा जब्बा घातलेला माणूस आला, त्याला दिसला आणि तो परत कुठे गेला माहित नाही. परत दिसला नाही त्याला. आणि त्यांनी काय वाक्य सांगितलं, हा ज्ञान यज्ञ असाच पुढे चालला पाहिजे. आज संमेलन किती ठिकाणी होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी लोक जात आहेत ना, आणि ते ऐकतायत ना. आता तरुण मुलं सुद्धा ऐकतायत ना, मग हे त्यांचं वय आहे का ऐकायचं, अध्यात्म करायचं. म्हणजे दादानी जे बीज पेरलंय ते कुठेतरी आता उगवत आहे. म्हणून ते जिजीने गाणं केलं होतं काय, तूच बीज पेरलंस, त्याचं पाणी खत पाणी तुम्हालाच सेवा करायला सांगून खत पाणी घातलं आणि त्याचं रोप उगवलं, त्याची फुलं पण आलेली बघितली आणि फळं पण आलेली बघितली, असं जिजीने गाणं केलं होतं. आता ते गाणं काय मला आठवत नाही, आम्ही म्हटलं होतं कागद घेऊन येऊ, ते गाणं काय आठवत नाही. पण असेल कुठेतरी, ते जे मिळालं तर सांगेन तुम्हाला, ते असं काही नाही. पण म्हणजे दादा एकटेच असे होते की बीजही त्यांनीच पेरलं, वाढवलं पण त्यांनीच, फुलं पण बघितली आणि फळं पण बघितली. आणि आता ती जगभर सगळीकडे पसरलेली वरती बघतील आणि आनंदी होतील. तर आपली जबाबदारी काय हे समजायची आता वेळ आलेली आहे. आणि आता आता जळगाव आजचं संमेलन अजमेश्वरी बाबांच्या उरसाच्या ह्याच्या दिवशी सुरू झालं, म्हणजे ह्याच्याही मागे काहीतरी कारण असेल. आता तुमच्या औरंगाबादच्या संमेलनापासून 4थं संमेलन आहे. तुमच्याकडे भेटलो आपण तरी काय थोडं बोललोच काहीतरी. चिंचवडला 2 झाली, इथे इथलं सुरू झालं. म्हणजे ह्याच्या मागे त्यांचं काहीतरी योजना असेल ना. आणि मोहम्मद जलाली बाबा म्हणतात हे कार्य स्थापन करण्यासाठी आम्ही वरती
डिस्कशन सगळे करत होतो. आता तुमचा तुमचा शब्द डिस्कशन हा. ते म्हणतात आम्ही जे चर्चा करत होतो ती किती वर्ष केली? 350 वर्ष विचार करतोय ह्याचा, की हे जग अंधश्रद्धेने चाललंय. तर ह्या जगाला बदलायचं कसं? म्हणजे तिथली 350 वर्ष, इथली पण 350 वर्ष नव्हे. म्हणजे इथली आता ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी संविधान मागितलं. ते आत्ता कुठेतरी ते जरा पसरायला लागलंय. तर नानांचं तत्वज्ञानाचं तसं होऊ नये आणि ते आपल्या वागण्यावरनं सगळीकडे पसरलं पाहिजे आणि सगळ्यांना आपल्या आचरणावरनं दादा कसे होते हे कळले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. तेव्हा त्या दृष्टिकोनातनं आपण वागायला पाहिजे.